उत्तर कोरियातील निवडणूक प्रक्रिया आणि किम जोंग उन यांची सत्ता टिकवण्याची पद्धत ही जगातील नेहमीच एक गूढ आणि कुतूहलाचा विषय राहिले. लोकशाहीत जिथं सत्तेसाठी तीव्र चुरस असते, तिथं उत्तर कोरियात किम जोंग उन प्रत्येक वेळी 100% मतांनी निवडून येतात. हे ऐकायला अवास्तव वाटलं तरी त्या देशाच्या राजकीय चौकटीत ते सत्य मानलं जाते. नुकतीच उत्तर कोरियामध्ये 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये काँग्रेस वर्कर्स पार्टीचे किम जोंग उन पुन्हा निवडून येऊन त्यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. परंतु इथं प्रश्न उपस्थित होतो की दरवर्षी किम जोंग उन 100% मतांनी कसं काय निवडून येतात? त्यांच्या देशात किम जोंग उन यांच्या विरोधात कोणीच का नाहीये? तिथलं दैनंदिन जीवन कसं असतं याबद्दलच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांची नुकतीच म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये पार पडलेल्या वर्कर्स पार्टीच्या 9व्या काँग्रेस अधिवेशनात पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीत त्यांना 100% मते मिळाली असून संपूर्ण देशात त्यांच्या नेतृत्वाला कोणीही विरोध दर्शवलेला नाहीये. त्या देशातली ही परिस्थिती बघून आश्चर्य वाटतं की या देशात किम जोंग उन यांना प्रत्येक वेळी 100% मतं कशी काय मिळतात? याचं उत्तर उत्तर कोरियाच्या गुंतागुंतीच्या निवडणूक प्रक्रियेत, तिथल्या राजकीय रचनेत आणि भीती आणि निष्ठा यांच्या एकत्रीकरणात दडलेलं आहे. उत्तर कोरियामध्ये निवडणुका या खरं तर निवडणुका नसून एक राजकीय विधी किंवा जनगणना करण्याचा प्रकार असतो. जेव्हा उत्तर कोरियात संसदीय किंवा पक्षीय निवडणुका होतात तेव्हा मतदारासमोर कोणताही पर्याय नसतो. प्रत्येक निवडणूक क्षेत्रासाठी फक्त एकाच उमेदवाराचं नाव मतपत्रिकेवरती असतं आणि ते नाव आधीच सरकारी यंत्रणेनं ठरवलेलं असतं. मतदारांना फक्त त्या नावावर शिक्का मारायचा असतो. जर एखाद्याला विरोध करायचा असेल तर त्याला आपली मतपत्रिका एका वेगळ्या लाल पेननं खोडावी लागते. पण ही गोष्ट त्या देशात करणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. कारण तिथली मतदान केंद्र ही गुप्त नसून तिथं सरकारी अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांचं सतत लक्ष असतं. 24 तारखेला या निवडणुकीच्या निकालादरम्यान भरलेल्या अधिवेशनात किम जोंग उन यांच्या निवडीचा सोहळा भव्य दिव्य होता. सरकारी प्रसारमाध्यम KCN ने दिलेल्या वृत्तानुसार हजारो प्रतिनिधींनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या नावाचा जयघोष केला. त्यांना मिळालेली 100% मतं ही त्यांच्या देशावरील मजबूत ताकदीचं प्रतीक मानली गेलीत असं त्यांनी सांगितलं. त्यासोबतच किम जोंग उन यांना मिळालेलं हे यश त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या यशाशी जोडलं गेलंय. उत्तर कोरियाच्या मते किम यांनी देशाला अण्वस्त्र सज्ज करून जागतिक स्तरावर मान मिळवून दिलेला आहे. त्यामुळं जनतेची त्यांच्यावर अढळ निष्ठा आहे. मात्र जागतिक विश्लेषक सांगतात की या 100% मतदानामागचं मुख्य कारण तिथली सक्ती आहे. उत्तर कोरियात मतदान करणं हे केवळ कर्तव्य नसून ते जबरदस्तीचं आहे. जर कोणी मतदानाला गेलं नाही तर त्याला देशद्रोही मानलं जातं. त्यामुळेच तिथं मतदानाचा टक्का नेहमी 99.99% असतो. जे लोक आजारी आहेत किंवा वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी फिरती मतदान पेटी घरपोच नेली जाते, जेणेकरून कोणी या प्रक्रियेतून सुटू शकणार नाही. किम जोंग उन यांच्या निवडीचा हा प्रकार त्यांच्या कुटुंबांच्या परंपरेनुसारच चालत आलाय. त्यांचे आजोबा किम इल सुंग आणि वडील किम जोंग इल यांनीही अशाच प्रकारे एकतर्फी निवडणुका जिंकून सत्ता गाजवली होती. त्यावेळेस या प्रक्रियेला रबर स्टॅम्प निवडणूक म्हटलं गेलं. अशी निवडणूक जिथं संसदेचे किंवा पक्षाचे सदस्य केवळ नेत्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करतात. 2026च्या या अधिवेशनात किम जोंग उन यांनी आपली कन्या किम जू ए हिला देखील लोकांसमोर आणलं होतं. त्यामुळं तीच उत्तराधिकारी होईल असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु ही निवडणूक त्यांनीच लढवली. फक्त लोकांना भविष्यात सत्तेची सूत्र कोणाकडे असतील याचे संकेत दिले. तरीही सध्याची परिस्थिती पाहता किम जोंग उन हेच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा झालेले आहेत. त्यांच्या विरोधात एक शब्द उच्चारण्याची कोणाची हिंमत नसते. हे 100% मतदान हे जनतेच्या प्रेमापेक्षा जास्त तिथल्या दहशतीचा आणि शिस्तीचा परिणाम आहे. उत्तर कोरियाच्या लोकांसाठी मतपत्रिकेवर नाही म्हणण्याचा पर्याय हा कागदावर असला तरी प्रत्यक्षात तो अस्तित्वात नाहीये. म्हणूनच तिथून किम जोंग उन निवडून आलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर तिथलं दैनंदिन आयुष्य बघितलं तर हे भयंकर शिस्तीचं आणि उघड्या तुरुंगात राहण्यासारखं असतं. कारण तिथं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृतीवर सरकारचं बारीक लक्ष असतं. तिथल्या विचित्र नियमांची सुरुवात अगदी माणसांच्या कपड्यांपासून ते हेअरस्टाईल पर्यंत होते, जिथं नागरिकांना आपल्या आवडीची हेअरस्टाईल करण्याचंही स्वातंत्र्य नसतं आणि सरकारनं मंजूर केलेल्या ठराविक हेअरस्टाईल पैकीच एक निवडावी लागते. इतकंच नाही तर तिथं निळ्या रंगाची जीन्स घालणं म्हणजे हा वेस्टर्न संस्कृतीचा प्रभाव मानला जातो. म्हणूनच त्यावर कडक बंदी घालण्यात आली असून अशा साध्या गोष्टींसाठी सुद्धा लोकांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते. या देशातील सगळ्यात क्रूर नियम म्हणजे 3 पिढ्यांची शिक्षा. जर एखाद्या व्यक्तीनं राजकीय गुन्हा केला किंवा देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा दंड फक्त त्यालाच नाही तर त्याच्या आई वडिलांना आणि लहान मुलांनाही भोगावा लागतो, जेणेकरून भविष्यात कोणी बंडखोरीचा विचार करायला नको. उत्तर कोरियाच्या दैनंदिन जगण्यात एंटरटेनमेंटचं साधन म्हणून तिथं फक्त सरकारी रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्स उपलब्ध असतात, जे आधीच ठराविक रिपीट मोडवर सेट केलेले असतात आणि ते बदलण्याचा प्रयत्न करणं हा मोठा गुन्हा समजून
त्याला देखील फाशीची शिक्षा होते. त्याचबरोबर उत्तर कोरियात हॉलिवूड किंवा बॉलिवूड चित्रपट पाहणं किंवा गाणी ऐकणं हे अशक्य आहे, कारण तिथं इंटरनेटऐवजी क्वँग मोंग नावाची स्वतःची नेटवर्क पद्धती वापरली जाते, ज्यावर फक्त सरकारी प्रचाराच्या बातम्या दिसतात. त्यासोबतच धार्मिक स्वातंत्र्याचा तिथं पूर्णपणे अभाव असून प्रत्येक नागरिकाच्या घरात किम इल सुंग आणि किम जोंग इल यांचे फोटो असणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर या फोटोंवर धूळ साचली तरी तो सरकारचा अपमान म्हणून कडक कारवाई केली जाते. तिथल्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर तिथल्या सामान्य माणसाला एका शहरातून दुसऱ्या शहरात जायला सुद्धा लेखी सरकारी परवानगी घ्यावी लागते, ज्यामुळे लोक आपल्याच देशात कैद असल्यासारखे आयुष्य जगतात. रात्रीच्या वेळी वीज गेल्यामुळं संपूर्ण देश अंधारात बुडालेला असतो, पण किम जोंग उन आणि त्यांच्या पूर्वजांच्या भव्य पुतळ्यांवर मात्र 24 तास रोषणाई झळकत असते, जे तिथल्या सामान्य जनतेच्या हलाखीच्या स्थितीचं आणि तिथल्या नेत्यांनी लादलेल्या हुकुमशाही सत्तेचं उदाहरण दाखवतं. बाकी मंडळी, किम जोंग उन यांच्या राजवटीवर तुम्हाला काय वाटतं? त्यांची 13 वर्षांची मुलगी उत्तराधिकारी होऊ शकते का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.